हा बरोबर शाळेची पहिली घंटा वाजली. 3 गोष्टी एकाच वेळेला घडायच्या. 9:30 घड्याळातले हेडमास्टरचं गेटवर येणं आणि रामानं वाजवलेली घंटी. घंटीचा हातोडा खाली टाकून हेडमास्टरकडे बघत बघत रामा जोरात धावत पळत हेडमास्टरच्या हातातली बॅग घेण्यासाठी गेट पर्यंत यायचा. हेडमास्टर चालले गुडघ्याच्या खालपर्यंत असलेली पॅन्ट, एक वरून खमीस, त्याच्यावर एक तिसरा सदरा आणि असं वाढलेलं पोट, ज्याला आम्ही सारे वैभवशाली पोट म्हणतो. आणि असा दमदार टुमदार हेडमास्टर काहीतरी 100 किलो वजनाचा असेल. तो हातात काठी धरून चालायचा तर गेट पासून ऑफिस पर्यंत अंतर चालण्यासाठी साधारण 28 मिनिटं लागायची. त्याचं चालणं म्हणजे पाय असे 1 2 3 4. रामा बॅग ठेवून ऑफिस मध्ये पळत जायचा, पुन्हा यायचा तरी हेडमास्टरचं अर्ध अंतर झालेलं नव्हतं. हेडमास्टर चालायचं म्हणजे कधी कधी पोट पुढे चालतंय आणि हा नंतर पाठीमागे चालतो की काय असं व्हायचं. ओठांचं आदळणं आणि हेडमास्टरचं खिदळणं म्हणजे शाळेसाठी एक नवी पर्वणी असायची. हेडमास्टर जसे ऑफिसच्या समोर गेले तेव्हा शाळेची दुसरी घंटा वाजली आणि प्रार्थना झाली. मुलं रांगेत उभे टाकले, त्यांनी राष्ट्रगीत म्हटलं आणि मुलं वर्गात गेली. हेडमास्टर ऑफिस मध्ये गेले. सर्व वर्ग शिक्षक आपापल्या वर्गामध्ये हजेरी घेऊन गेले. हेडमास्टर खुर्चीत बसणार म्हणजे एक दिव्य शक्ती होती. कारण हेडमास्टरची जाडी जास्त होती आणि खुर्चीची रुंदी कमी होती. ते खुर्चीच्या दोन्ही हाताला धरून असं स्वतःला दाब देऊन बसायचे आणि उठताना मात्र त्यांना खुर्ची सहित उठावं लागायचं. कधी कधी रामा असं पाय घेऊन त्यांना ओढून काढायचं तरी ते खुर्चीतून बाहेर निघायचे नाही. असे हे हेडमास्टर. खुर्ची आणि टेबल याच्यामध्ये हेडमास्टरचं पोट म्हणजे एक मिनी टेबल होतं. ते खूप साऱ्या फायली हाजऱ्या आपल्या पोटावरच ठेवून लिहित होते. आणि हेडमास्टर असे असले तरी रामाला त्याचा खूप आनंद वाटायचा. कारण पाय लावून हेडमास्टरला ओढणारा शिपाई मला पहिलाच. आणि त्यांचा ते नाकाच्या शेंडीवर आलेला चष्मा कधीतरी ते वरून असा टिवटिव करत बघत राहायचं रामाकडे. आणि आज जरा रागानं तावातावानच म्हणत, आत्ताच्या आता जा 7व्या वर्गातल्या बाईला बोलून घेऊ. 7व्या वर्गातल्या बाई मराठी विषय शिकवायच्या. शिकवताना त्यांनी नेहमी दार बंद करून ठेवायचं. कारण कधी हेडमास्टरची फेरी राहील आणि आपली चूक पकडतील त्याच्यापेक्षा दार बंदच केलेलं बरं, म्हणून बाई नेहमी दार बंद ठेवायची. हेडमास्टरने गेलं, दार वाजवलं. बाई थोड्या घाबरल्या, हातातलं पुस्तक बाजूला ठेवलं, दार काढले. काय रे रामा? साहेबांना बोलवलं. काय झालंय? माहित नाही. कशासाठी बोलवलंय? माहित नाही. तुम्हाला बोलवलंय. बाई तसंच मुलांना थोडं काम सांगितलं आणि ऑफिस मध्ये आले. बाई बसा. हेडमास्टर चष्म्याच्या वरून बाईकडे बघत. बाईला थोडा घाम आला. बसल्या. म्हणाले, सर सांगा काय होतं? शेजारच्या गावामध्ये गणपती उत्सव चालू आहे, तिथे आपल्याला नाटक करायचं आहे आणि आपण नाटक करून पैसे गोळा करून शाळेसाठी काहीतरी निधी उभा करायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला त्या नाटकात एक पात्र करायचं आहे. बाई म्हणाले, कोणतं पात्र? चटकन म्हणाले, हा हा मी करते, सीतेचं पात्र करते. हेडमास्टर म्हणाले, सीतेचं पात्र नाही, तुम्हाला सुर्पणखाचं पात्र करायचं आहे. खूप त्यांना वाईट वाटलं, पण हेडमास्टरच्या समोर त्यांचं काही चालत नव्हतं, म्हणून ते हो म्हणाल्या आणि आपली 4 वाजता शाळा सुटल्यानंतर या विषयानं सविस्तर अशी बैठक आहे. दिवस कसा गेला कळलं नाही. बाई दिवसभर डोक्यात आणल्या, सुरपणखा कशी असेल, काय काम असेल तिचं, वगैरे वगैरे वगैरे. आणि 4ला जशी शाळा सुटली तसं ऑफिस मध्ये सगळे एक एक जण जमा झाले आणि बैठक सुरू झाली.
शाळेचे क्रीडा शिक्षक म्हणजे काळा कुठ्ठ माणूस, पण दात पांढरे शुभ्र, त्याच्यात त्यांनी खाल्लेला लाल रंगाचा पान, काय नजारा, काळ तोंड, पांढरे दात, लाल रंगलेले, सगळे मुलं असे घाबरायचे. इतका काळा रंग की रंग गेला तर पैसे वापस, असा दमदार माणूस. नुसतं मैदानामध्ये फेरी मारली तर मुलांचं थरकाप व्हायचं, घाबरून जायचे. सगळे बसले, मीटिंग सुरू झाली. मुख्याध्यापकाने प्रस्ताव ठेवला, शेजारच्या गावामध्ये गणपती महोत्सवाच्या निमित्तानं आपल्याला नाटक सादर करण्यासाठी बोलवलेलं आहे. आपल्याला नाटक करायचं आहे. नाटकाचं नाव आहे असं घडलं राम आहे, आणि आपण ते पूर्व तयारीने जाऊन छानपैकी तिथे सादर करायचं आहे. त्याच्यासाठी त्यांनी काही आपल्याला मानधन आणि बक्षीस ठेवलेलं आहे, ते प्राप्त करायचं आहे. मुख्याध्यापक मीटिंग मध्ये एक एक गोष्ट अशी सांगायला सुरुवात केली, आणि मराठीचे शिक्षक त्यांची उत्सुकता वाढली की आपण आता राम होणार. आपण गोरे गुंठे आणि सुंदर आहोत, त्याच्यामुळे आपल्याला साहेब राम देतील. ते म्हणाले तुम्ही राम वगैरे काही नाही, याच्या 2-3च भूमिका अत्यंत महत्वाच्या आहेत, बाकी एक जात राहते. त्यातली एक सुरपणखा ठरलेली आहे, दुसरं रावण ही भूमिका मला द्यायची आहे, आणि ती खेळाच्या शिक्षकाला द्यायची आहे. 10 तोंडांचा रावण, ती सुरपणखा, तिचं नाक वगैरे कापलेलं आहे, आणि तिचे असे केस वगैरे असे सगळे राक्षसी बाई असे पात्र घेऊन बाकी राम वगैरे असते असं ठरलं. दररोज प्रॅक्टिस चालू झाली, दररोज प्रॅक्टिस सराव चालू झाला. ते 10 तोंड केले, त्याचा एक असा पाईप बसून ते छान 10 तोंड त्याला मुखवटे बनवले. त्याच्यामध्ये ते तोंडातल्या जिभा वगैरे काढल्या, त्या सगळ्या जिभांची दोरी अशी इथं तिथून अशी सोडली, आणि ते जेव्हा हसते राम तेव्हा ती दोरी ओढायची आणि त्याच्यातून ती जिभा यायची. राम जेव्हा हसला की ते दोरी ओढायची आणि मधल्या सगळ्या जिभा करायच्या, आणि मग मुलं हसायची. रावण हे रावणाचं दशावतार, राम नुसतं एंट्री असायची रामाची. आणि मग सुरपणखाला जेव्हा असं काही प्रकार होईल, काही तिथे पकडण्यासाठी येईल कोण, त्यावेळेस तिला सांगितलं होतं की तू मोठ्या पद्धतीने एका राक्षसी बाई सारखं चिरकायचं, मोठ्याने चिरकायचं. सुरपणखाचं पात्र, तिला चिरकायला सांगितलं. बाई सुंदर आहे, पण भूमिका वेगळी दिलेली आहे. ते सुरपणखा जेव्हा तिच्यावरती काही प्रसंग येते तेव्हा ती मोठ्याने असं जंगलात इकडे तिकडे कुठेतरी डोंगरात अशासारखं चिरकायची, असा आवाज यायचा. आणि मग हे सगळं सराव होऊन ज्या दिवशी नाटक सादर करायचं आहे त्या दिवशी ते एक टेम्पो बांधला आणि निघाले. संध्याकाळी 6 वाजता निघाले. त्या काळात ते रस्ते, खूप सारे खड्डे, तो टेम्पो असा धडाधड. हेडमास्टरने सांगितले की आपण तिथे जाऊन मेकअप करण्यापेक्षा इथूनच गाडीत बसून मेकअप करून जाऊया. आणि मग ते 10 तोंडाचा मुखवटा बांधलेला ते टेम्पो मध्ये बसल्यानंतर टेम्पो या खड्ड्यात गेला की ते एकदा हेडमास्टरला लागायचा, एकदा बाईला लागायचा, एकदा रामाला लागायचा, आणि मग रामाला लागून ते सुपर्णखाला लागला की सुपर्णखा पुन्हा करायची, आणि हा हसला की याने दोरी वडली आणि मग ते टेम्पो धडाल लुडुल धडाल लुडुल, इकडल्या खड्ड्यात तिकडच्या खड्ड्यात असं जात जात संध्याकाळचे 7:30 वाजले. गाव काही आलं नाही. खूप दूर असं माळावर आता एक पंक्चर झालं. अंधारी रात्र पंक्चर झालं, आणि मग ते सगळे खाली उतरले. थंडीचे दिवस थोडे, काय करायला पाहिजे आता. ते म्हणले आम्ही बसतो. ड्रायव्हर म्हणला की मी ते दुसरं टायर ते चालते का बघतो, नाही तर मला शेजारच्या गावामध्ये जाऊन ते पंक्चर काढून आणावं लागेल. असं करण्यामध्ये गोळा झाले सगळे एकत्र, आणि कुठे कुठे बसले, आणि ड्रायव्हर आपलं ते टायर काढून घेऊन शेजारच्या गावाकडे गेला. आता यांच्यासमोर दुसरा काही पर्याय नव्हता. तेवढ्या लांब चालत जायचे शक्य नव्हतं, आणि चालत जायचे शक्य म्हटलं तर हेडमास्टरला सकाळच झाली असती. त्याचं चालणं म्हणजे पाय मोजत चालणं होतं, आणि आता रामासोबत काय उचलून घेणार नव्हता, आणि उचलून घेण्यासारखा हेडमास्टर चालतात मग.
त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ते म्हणाले की आपण इथंच बसूया, ड्रायव्हरची वाट बघूया. रात्रीचे 9 वाजले. इकडे नाटक आहे म्हणून सगळे बायका गावकरी सगळे येऊन त्या प्रांगणात बसलेले. आता हे आलेच नाहीत, काही निरोप पण नाही. म्हणून ते म्हणाले की कोणाला तरी प्रवचन करायला सांगूया, आपण काहीतरी सांगायला सांगूया, जोक सांगू, चारळे सांगू, काहीतरी सांगू. आणि 12 वाजले. इकडे यांचं प्रवचन चालू आहे, तिकडे माळाच्या पोटाशी पंक्चर झालेल्या गाडीचं टायर काढून आणायला गेलेला ड्रायव्हर आलाच नाही. मग याने काय केले, तिथे जरा आता सिगरेट ओढणाऱ्या सरला म्हणले जरा जाळ वगैरे लावा, एवढ्या अंधारामध्ये आपण कसं बसणार. मग त्यांनी इकडचं तिकडचं काही गोळा केला तसा आणि तिथे त्याच्यामध्ये आणखी कोण काय आणून टाकल्यानंतर ते अशी आग मोठी झाली. इकडं प्रवचनामध्ये खूप वेळ बसून एक जण लघवीसाठी पाठीमागे आला पेंडॉलच्या. तर बघते तर काय तिकडे एवढा मोठा जाळ झाला. आधीच पिपळाच्या झाडावर हरण रात्रीला नाचते अशी अफवा पसरलेली होती. आणि ती काही पण रूप धारण करते, कधी अग्नी घेते, कधी काही पण घेते. आणि ते असं बघायला त्याला पिंपळाच्या झाडाकडे, आणि हे काही पण आणून टाकायला, त्याच्यामुळे अग्नी वाढतच चालला. त्याच्यामध्ये हेडमास्टर म्हणले, अरे किती टाकता तुम्ही त्याच्यामध्ये. तेव्हा रावण बोलणार म्हणजे ते 10 तोंडातून बोलणार ना. त्याने ते दोरी ओढली, ते जिभा बाहेर आला. ते बघितलं याने, अरे बापरे काय भयंकर आहे म्हणलं हे. सुपूर्णका त्याच काळामध्ये यांनी दोरी ओढवून ते डबडबड केली आणि असा आवाज केला. आणि ते दृश्य असे त्यांनी मान हलवली, थोडं जोरात हलवली असेल, ते केसाचा सगळा असा प्रसंग बाहेर आला. आणि ते बघितलेल्या माणसाने जे धुवून टोकली घराकडे पळत, म्हणला आता हळण पिपळाच्या झाडाखाली नाचायले, आता आपलं काही खरं नाही, गावाचं पण काही खरं नाही, कोणत्याही क्षणी ते येऊ शकते गावात. जाऊन झोपला. पंक्चरवाला आलाच नाही. हेडमास्टर, रावण, जुकरनका, राम सगळे तिथेच. आणि इकडे पहाट झाली. लोक म्हणले नाटकाचं जाऊ दे, आता गेला आपल्या कामाला जाऊया सकाळी म्हणून. एक माणूस मॉर्निंग वॉकला आपला तांब्या घेऊन निघाला. चला म्हणलं आता जाऊ द्या, काल काय नाटक झालं नाही म्हणून तो निघाला. गाव येशी ओलांडून पलीकडे चाललाय, तर तिकडे त्यांचं जाळ टाकणं चालूच आहे, जाळ लावणं चालूच आहे, अग्नी पेटतच आहे. दुसरा काही साराच नव्हता. जायचं, आणून टाकायचं, अग्नी पेटायचं. त्यानं ते तांब्या घेऊन गाणं म्हणत गेला, चाललाय असं तांब्या खाली ठेवून तिकडे बघितला. अग्नीचा भडका उघडला. अरे बापरे म्हणलं, पिपळाच्या झाडावर ते आडवणी पुन्हा नाचायचं. तांब्या ठेवलेला तसाच सोडून जे पळत आला, झुंजुरक झालं होतं, आला पळत. ते बाहेरच्या बाहेर तांब्या घेऊन बाहेरच्या बाहेर गेला होता. धावत पळत आला. आता आपलं काही खरं नाही म्हणून. आणि येऊन दाराला वाजवायला शब्द फुटेना, नुसतं दार. बायको म्हणली, ते शेजाराचा माणूस येडा झालेला, लई दिवसापासून सत्पायला म्हणले, सारखं दाराची कडी येऊन वाजवायला म्हणले, आज तुला बघतोच नाही. हातात मुसळ घेतली, कडी काढली. थोडा अंधार होता. त्या मुसळानं जे जोरात डोक्यात घालले आपल्याच नव्हे, ते तिथंच पडलं. आधीच घाबरून गेलं होतं, धोतर वगैरे पायात अडकून वेडवाकडे आलेलं होतं, पडलं. पडल्याबरोबर असं वाकून बघितली, तुम्ही हा होय म्हणाल की नाही दार काढा म्हणून. त्याला शब्दच पुन्हा. आता ते डोळे पांढरे करून पडले जागेवर, जोरात म्हणलं. बाईचं मारणं कुणीकडे गेले की बाई आता म्हणाले, माय तुमचा धनी गेला, माझ्याच हाताने गेला, माझ्याच हाताने गेला. मोठ्याने ओरडायले. आजूबाजूच्या घरातले लोक सर्व जमा झाले. काय झालं आता बाईला सांगता येईल आपण मुसळाने हाणलंय म्हणून. मुसळाने हाणल्यामुळे पडलाय असं सांगता येत नाही म्हणून कसं तरी ओढून घेऊन गेले, पाणी टाकलं, तोंडावर पाणी मारलं. ते काय उडालं काय
त्याला वाचवण्यासाठी सगळे गावातले आजूबाजूचे सगळे आले आणि त्याला दवाखान्यात न्यावं, काय करावं काय नाही अशी चर्चा करावी लागली. मी भलता इंग्लिश माणूस होतो, म्हणजे पोरगा. मी हे सगळं चाललेलं कसं वेगळ्या नजरेनं बघतो. सकाळी पहाटे गावातला एक विठ्ठल नावाचा माणूस दररोज नदीमध्ये आंघोळ करायला जायचा सकाळी. आणि गावामध्ये जे काही टार्गेट पोरं असतात, शाळा सोडून फिरणारे, पैसे खेळणारे, त्या काळात पैसे खेळत होते, ते जोडपान खेळणारे, यांना ते विठ्ठल मारायचे. त्याने एकदम मलाही मारलं. मी म्हटलं आता वेळ आली बदला घेण्याची. तो गेला, नदीत उभा टाकला, उजळीने पाणी असं इकडून इकडून टाकायला. हाडळणी झालेली बातमी पसरली होती. मी त्या गवताच्या बाजूला बसलो आणि विठ्ठलला बरेच बायका गावातल्या बाबाजी म्हणायचे. विठ्ठल असं एक उजळीनं पाणी इकडून टाकला की मी त्याला हळूच म्हणालो, काय करणाऱ्या बाबाजी. तो थोडा बाहेर आला, बघितला इकडं तिकडं, कोण आहे कोण आहे कोण आहे, कोणीच नाही. मी आपला गवतात गेला. तो पुन्हा गेला. तो असा खूप वेळा करायचा, असं 21 वेळा, कधी 101 वेळा वगैरे वगैरे वेगवेगळ्या देवाची नावं घेत करायचं. आणि ते असं इकडे टाकल्यानंतर इकडून येऊन टाकणार, पुन्हा टाकायला सुरू केल्या का बाबाजी असं म्हटल्यावर तो पुन्हा बाहेर आला, दगड घेतले, इकडं तिकडं भिरकावला, कुठंच काही नाही. मी त्या दगडाच्या इकडे आपल्याकडे येते का बघून लपून बसलो, पुन्हा बाजूला सरकलो, पुन्हा गेलं ते. पुन्हा त्याने धावत आता गडबडीने इकडून पाणी तिकडून पाणी टाकून निघायच्या तयारीत असताना, निघायची तयारी करायला का बाबाजी असं म्हटल्यावर ते जे बाहेर आलं, ओल्या कपड्यावर घराकडे जे पळत सुटलं, घरी अंगणात येऊन धाड कल्पना, बाई सडा टाकू लागली. अहो काय झालं काय झालं, कुणालाच काही सांगताय. हाडळीचा प्रभाव सगळ्यांच्या मनपटलावर आता घट्ट झाला होता. तिकडे आता थोडं उजळल्यामुळे कलाकार आपले हेडमास्टर, रावण, सुपर्णका हे सगळे म्हणले आता गाव दिसायले, टायर पंक्चर झालेले जाऊ द्या म्हणले, हळूहळू निघाव म्हणून त्याने पहाटे निघाले. आणि आता थोडक्यात उजळणार एवढ्यामध्ये ते गावात आले. गावात आल्यानंतर मारुतीच्या पारासमोर बसले. हेडमास्टर थोडं चलून चलून थकल्यामुळे उभं थोडस असं 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 करू लागले. त्यांच्या समोर बसलेला वळू त्यांच्याकडे असा घुरकून बघत, म्हणलं हे कोण वळू आले, कळू पण दिले नाही. आणि ते जागेवर पाय करून असं पुढे येणार. हेडमास्टर घाबरले की आता हे आपल्याला धडक देणार आणि मारणार, कदाचित तुडवून जाणार. म्हणून त्याने थोडं हिमतीनं पळायला सुरुवात केली. हिमतीनं पळायला सुरू केली. थोडं पळले, एका बोळातून बाजूला गेले, वळू पळायला सुरू केला. रावणाला वाटलं की हे वळू आता आपल्याला तुडवणार, मारणार, आपण पळलं पाहिजे. म्हणून रावण पळायला सुरू केला. हातात ती दोरी घेऊन बोळा पळायला. ते पळता पळता दोरी बोळायचे, लपलप दिवस करायले. सकाळी कोणी पाणी आणायला चाललंय, कोण कशाला चाललंय, कोण रानात चाललंय, कोण जनावर सोडून चाललंय, ते सगळे पळाले. आणि रावण पुढे, वळू मागे. गोळीतून पळताना रावणाचा ते जे काही मुखवटा होता ते कधी या भिंतीला लागायचा, कधी त्या भिंतीला लागायचा. आणि हे पळता पळता पुढे सुरपणखा आली. आणि सुरपणखा येऊन रावण पळालेला बघून ते लपलप जिभा बघून चिरकायला सुरू केले. पोरं सगळे घरात काय सगळं असं चाललेलं. एका बोळातून दुसऱ्या बोळात, दुसऱ्या बोळातून तिसऱ्या बोळात रावण पळते आहे, सुरपणखा पळते आहे, हेडमास्टर पळते आहे. पळता एका बोळामध्ये तिकडून हेडमास्टर आणि इकडून वळू दोघांची समोरासमोर लागली. आता फिरून माघारी जाता येत नाही, वळूला मागे वळता येत नाही आणि हेडमास्टरला मागे पळता येत नाही अशी परिस्थिती. आणि हेडमास्टर जागेवर मला वाचवा. आणि वळू हे जसं जागेवरच टुणूक उड्या मारायले, मला वाचवा म्हणाले. मूक प्राणी जरी असलं तरी त्याच्याकडे सारं भान असत. ते जसं जागेवर उड्या मारायले
तसं हे दोन्ही पाय असे खोर आहेत, माती मागे ओढायला. ते म्हणाले तू मागे जा. हेडमास्टरला ओढू म्हणत असेल तू मागे जा. हेडमास्टरचा नाही